विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या क्लासमध्ये आपण बघितले आहे क्लॉज म्हणजे काय आणि त्याचे काय प्रकार आहेत. आता या ठिकाणी आपण या पिरियड मध्ये आपण बघणार आहोत नाउन क्लॉज. नाउन क्लॉज इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स which does the function of noun. म्हणजे हा नाउन क्लॉज जो आहे त्या नामाचं काम करत असते. ठीक आहे. नामाचं काम एका वाक्यामध्ये या एका वाक्यानं जर समजा एका नाउनचं काम करत असेल तर त्याला आपण नाउन क्लॉज असं म्हणतो. या ठिकाणी एका नाउन क्लॉज मध्ये एक सब्जेक्ट असतो आणि एक प्रेडिकेट असतो आणि असा हा शब्दांचा गट असतो, तो एका नामाचं काम करत असते. ठीक आहे. तर आपण उदाहरणामध्ये बघूया कशा पद्धतीने तो नामाचं काम करते. तर या ठिकाणी नंबर 1 नाउन क्लॉज ॲज अ सब्जेक्ट. नाउन क्लॉज हा एका सब्जेक्टचं काम करत असते. म्हणजे या ठिकाणी सब्जेक्ट मध्ये एक तर नाउन असतो नाही तर प्रोनाउन असतो. ठीक आहे. मग आता नाउन हा एक शब्द असतो, त्याच्यानंतर नाउन फ्रेज असतात, एकापेक्षा 2-3 शब्द जास्त असू शकतात, त्याला नाउन फ्रेज म्हणतो. परंतु एक सब्जेक्ट आणि प्रेडिकेट जर एका वाक्यामध्ये नामाचं काम करत असेल तर त्याला आपण नाउन क्लॉज असं म्हणतो. बरोबर आहे. म्हणजे असा शब्दांचा गट आहे जो काय करतो, नामाचं काम करतो. आणि तो शब्दाचा गट काय असतो, एक सब्जेक्ट असतो, त्याच्यामध्ये एक प्रेडिकेट असतो. ठीक आहे. मग या ठिकाणी तुम्ही लक्ष द्या, नाउन क्लॉज ॲज अ सब्जेक्ट. सब्जेक्ट मध्ये कशा पद्धतीने नाउन क्लॉज काम करतो बघा. आता whoever win the race, या ठिकाणी एक वाक्य आहे whoever wins the race, हे सब्जेक्ट झालेले आहे. या ठिकाणी whoever हा सब्जेक्ट आहे, wins आहे पासून तर रेस पर्यंत हा प्रेडिकेट आहे. ठीक आहे. त्यानंतर gets the trophy, पुढे वर्ब आला आणि पुन्हा काय कॉम्प्लिमेंट किंवा ऑब्जेक्ट या ठिकाणी आहे. तर बघा या ठिकाणी तो whoever wins the race हा सब्जेक्टचं काम करते. whoever wins the race हे काय करते, सब्जेक्टचं काम करते. म्हणजे कशा पद्धतीने अर्थ निघते, एका नामाचं काम करते. काय, जे कोणी बक्षीस जिंकतील, क्रिया होत आहे का या ठिकाणी, ऍक्शन होत नाही. म्हणजे फक्त जे कोणी बक्षीस जिंकेल त्यांना काय मिळणार, गेट म्हणजे वर्ब, ट्रॉफी मिळणार. त्यांना काय मिळणार, ट्रॉफी मिळणार. म्हणजे जे जिंकतील रेस, ज्यांनी जिंकण्याची त्याच्यामध्ये जे काही उर्मी असेल, जे जिंकतील ते क्रिया करणारे आहेत. अशा एका वाक्यातून आपण एका सब्जेक्टचं काम करत आहे. या ठिकाणी जो हा गेट्स जो आहे तो वर्ब आहे. म्हणजे जे रेस जिंकतात त्यांना काय मिळणार आहे, ट्रॉफी मिळणार आहे. आणि ट्रॉफी मिळण्याची ती क्रिया होत आहे. म्हणजे या ठिकाणी सब्जेक्टचं काम जे आहे या ठिकाणी कोण करत आहे, एका नाउन क्लॉजने करत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा वाक्य आहे या ठिकाणी whichever you pick. ठीक आहे. इथं सब्जेक्ट झाला, सॉरी इथं यू हा सब्जेक्ट आहे आणि इथं पिक वर्ब आहे. ठीक आहे. whichever you pick हा एक नाउन क्लॉज आहे. जे कोणतं तू निवडशील. ठीक आहे. निवडत आहे अशा पद्धतीचे ऍक्शन आहे त्या ठिकाणी. म्हणजे एका कर्त्याचं काम करत आहे, एका नामाचं काम करत आहे. whichever you pick is fine with me. तू जे कोणतं निवडशील ते माझ्यासोबत फाईन आहे, छान आहे. अशा पद्धतीचा अर्थ या ठिकाणी निघतो. म्हणजे या ठिकाणी नाउन क्लॉज एज अ सब्जेक्ट म्हणून ही नाउन क्लॉज करत असते. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे नाउन क्लॉज ॲज अन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टचं काम या ठिकाणी नाउन क्लॉज करते. जसे की या ठिकाणी लक्ष द्या, द चेस प्लेयर डिड नॉट नो. ठीक आहे. एक वाक्य झालंय, चेस प्लेयर डिडंट नो इफ दे कुड विन. या ठिकाणी हे एक वाक्य आहे आणि हे एक वाक्य आहे. इथून पर्यंत एक वाक्य आहे आणि इथून इकडे एक वाक्य. आता ऑब्जेक्ट मध्ये नामाचं काम, इफ दे कुड विन, जिंकणारे कोणी तर आहे, त्यांच्यावर क्रिया होणार आहे. बरोबर आहे. तर बघा, द चेस प्लेयर डिडंट नो, चेस खेळणारे जे प्लेयर आहेत त्यांना माहित नाही की इफ दे कुड विन, ते जिंकतील का. बरोबर आहे. म्हणजे हे ऑब्जेक्टचं काम या ठिकाणी एका नाउन क्लॉज न करत आहे
म्हणून या ठिकाणी इफ दे आणि कुड विन अशा पद्धतीने तिथं एक सब्जेक्ट आणि प्रेडिकेट आहे. त्याच्यानंतर आय हॅव बीन वंडरिंग इथपर्यंत एक वाक्य झालं. इफ आय शुड टेक अन ऑटो, मला वंडरिंग होत आहे, आश्चर्य वाटत आहे की आपल्याला ऑटो मिळेल का, ऑटो मिळेल का. म्हणजे या ठिकाणी ऑटो जे काय असेल ती मिळण्याची क्रिया नाही, परंतु ऑटो जे मिळेल अशा पद्धतीची संकल्पना आहे तिथं होत आहे, परंतु ऑटो मिळण्याची क्रिया होत नाही. फक्त इफ आय शुड टेक अन ऑटो म्हणजे मला जर ऑटो मिळत असेल तर, भेटत असेल तर, अशा पद्धतीचा अर्थ निघतो. मला काय आश्चर्य वाटत आहे, इथे आश्चर्य होण्याची क्रिया होत आहे. ठीक आहे. या वाक्यामध्ये हे जे काही उपवाक्य आहे ते नाउन क्लॉज आहे, नाम उपवाक्य आहे आणि ते ऑब्जेक्टचं काम करत आहे, म्हणून नाउन क्लॉज ऍज अ ऑब्जेक्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर नाउन क्लॉज ऍज अ कॉम्प्लिमेंट्स. कॉम्प्लिमेंट्स म्हणजे पूरक माहिती. कॉम्प्लिमेंट्स इज other information after the verb to completion of the meaning of the sentence. म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वर्ब नंतर जो पुढचा भाग येतो त्या वर्ब नंतर पुढच्या भागाला आपण कॉम्प्लिमेंट अशा पद्धतीने म्हणतो. त्यालाच मराठीमध्ये इतर इन्फॉर्मेशन म्हणजे पूरक माहिती असं म्हणतो. तर धिस वॉज, धिस सब्जेक्ट झाला, वॉज हे वर्ब झालं या ठिकाणी, आणि वर्ब नंतर जे येणार आहे ते काय असते, कॉम्प्लिमेंट असते. म्हणजे या ठिकाणी वॉज जो आहे तो वर्ब आहे, ते स्टेटिव्ह वर्बचं काम करत आहे. एक्झॅक्टली व्हॉट आय लुकिंग फॉर, दिस वॉज एक्झॅक्टली व्हॉट आय वॉज लुकिंग फॉर, हेच होतं जे मला पाहिजे होतं. ठीक आहे. म्हणजे ते असण्याची स्थिती आहे. म्हणून एक्झॅक्टली व्हॉट आय वॉज लुकिंग फॉर, मी ज्या गोष्टीला शोधत होतो, मी ज्या गोष्टी मला पाहिजे होते, मी ज्या गोष्टीसाठी बघत होतो, पाहत होतो, तेच गोष्ट ही होती. दिस वॉज एक्झॅक्टली व्हॉट आय वॉज लुकिंग फॉर. म्हणजे सब्जेक्ट या ठिकाणी आहे, त्याच्यानंतर वर्ब आणि हे काय नाउन क्लॉज ऍज अ कॉम्प्लिमेंट. म्हणजे हे NC लिहितो म्हणजेच नाउन क्लॉज ऑफ कॉम्प्लिमेंट. ठीक आहे. अशा पद्धतीने आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थोडक्यात माहिती घेतलेली आहे. अजून नाउन क्लॉज विषयी जो अजून 2-3 याच्यातले प्रकार आहेत ते अजून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. धन्यवाद.